मी श्री डी.के. कमलाकर, सहाय्यक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. आज आपण बीकॉम भाग 1 च्या सत्र 2 मध्ये इन्शुरन्स या विषयाअंतर्गत येत असणाऱ्या घटक 1 अग्निविमा यामध्ये अग्निविमा म्हणजे काय आणि अग्निविमा उतरवण्याची पद्धती, प्रोसिजर ऑफ टेकिंग फायर इन्शुरन्स पॉलिसी हा घटक पाहणार आहोत. चला तर पाहूयात अग्निविमा म्हणजे काय. अग्निविमा याची व्याख्या विमा कायदा 1938 नुसार अन्य कोणत्याही विमा प्रकारा अंतर्गत अग्निविमा उतरवला असेल तर तो सोडून आग अथवा आगीच्या परिणामामुळे किंवा परंपरेनुसार अग्निविम्यात समाविष्ट होणाऱ्या धोक्यामुळे झालेले नुकसान भरून देण्याचा करार म्हणजेच अग्निविमा होय. या व्याख्यावरून असे स्पष्ट होते की अग्निविमा सोडून इतर कोणत्याही विमा प्रकारा अंतर्गत, उदाहरणार्थ सागरी विमा, अपघात विमा इत्यादी, घेतलेला अग्निविमा हा अग्निविमा या कक्षेत येत नाही. म्हणजेच सागरी विमा मध्ये जहाज अथवा त्यावरील मालाचा अग्निविमा घेतल्यास तो सागरी विमा म्हणूनच ओळखला जातो. मित्रहो, यानंतर आपण अग्निविमा उतरवण्याची कार्यपद्धती पाहूया. प्रोसिजर ऑफ टेकिंग फायर इन्शुरन्स पॉलिसी. आगीच्या धोक्यामुळे संरक्षण मिळावे म्हणून व्यक्ती आपल्या घरगुती वस्तूंचा अथवा मालमत्तेचा अग्निविमा उतरवते. अग्निविमा उतरवण्याची सर्वसाधारण कार्यपद्धती ही पुढील प्रमाणे. 1. विमा कंपनीची निवड करणे. आज अनेक सरकारी व खासगी विमा कंपन्या अग्निविम्याचा व्यवसाय करीत आहेत. यापैकी कोणत्या कंपनीकडे विमा घेणे सोयीचे आहे हे सर्वप्रथम ठरवावे लागते. आज भारतामध्ये सर्वसाधारण विमा महामंडळा अंतर्गत नॅशनल इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, ओरिएंटल फायर अँड जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया फायर अँड जनरल इन्शुरन्स कंपनी या 4 सरकारी कंपन्या कार्यरत आहेत. तसेच 1999 पासून ICICI लोम्बार्ड सारख्या खासगी कंपन्या देखील अग्निविमा व्यवसाय करीत आहेत. या सर्व कंपन्यांची विमापत्रे, नियम इत्यादी समानता असली तरी प्रत्येक कंपनीचा नावलौकिक, सेवा तत्परता, कार्यक्षमता, सोय, वैयक्तिक संबंध इत्यादी बाबींचा विचार करून विमेदाराला कंपनीची निवड करावी लागते. दुसरा मुद्दा, प्रस्ताव अर्ज भरणे. प्रस्ताव अर्ज छापील स्वरूपात विमा कंपनीच्या कार्यालयात उपलब्ध असतो. विमा कंपनीची निवड केल्यानंतर विमेदाराला प्रस्ताव अर्ज भरून विमा कंपनीकडे द्यावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने विमेदाराचे नाव, पत्ता, व्यवसाय, मालमत्तेचे वर्णन, विमा रक्कम, मुदत, यापूर्वीचा अग्निविमा तपशील, विमा एजंट अथवा विकास अधिकाऱ्याची शिफारस, प्रस्तावकाचे सही व तारीख इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. प्रस्ताव अर्जामध्ये विमे मालमत्तेची व इतर संबंधित माहिती ही खरी व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे देणे प्रस्तावकावर बंधनकारक असते. तिसरा मुद्दा, प्रतिष्ठेचा दाखला.
अग्नि विमा हा नुकसान भरपाईचा करार आहे. तो परमोच्च विश्वास तत्वावर आधारित असतो. विमा करार करताना मालमत्तेची संपूर्ण सत्य व वस्तुनिष्ठ माहिती प्रस्तावकाने द्यावी लागते. कंपनीला फसवणीच्या हेतूने खोटी व अपूर्ण माहिती देण्याची शक्यता असते. म्हणून विमा कंपनी प्रस्तावकाचा प्रामाणिकपणाचा, चिकाटी, सचोटी, चारित्र्य तपासण्यासाठी त्यांच्याकडून प्रतिष्ठेचा दाखला मागवते. अर्थात हा दाखला घेणे अथवा न घेणे हे सर्वस्वी विमा कंपनीच्या मर्जीवर अवलंबून असते. जुन्या व परिचयाच्या ग्राहकाकडून असा दाखला घेण्याची आवश्यकता भासत नाही. चौथा मुद्दा, प्रस्ताव अर्जाची छाननी करणे. विमा कंपनी आपल्या तज्ञ अधिकाऱ्यामार्फत असलेल्या प्रस्ताव अर्जाची छाननी करते. प्रस्तावात नमूद केलेली जोखीम विमा कंपनीच्या कार्यकक्षेत आहे का हे पाहिले जाते. जोखमीचे स्वरूप व मालमत्तेची किंमत विचारात घेऊन विमा हप्ता निश्चित केला जातो. प्रस्ताव अर्जात काही माहिती अपूर्ण असेल तर ती मागवून घेतली जाते. तसेच कोणत्या प्रकारचे विमापत्र द्यावयाचे हे ठरवले जाते. प्रस्ताव अर्जाची योग्य प्रकारे छाननी केल्यानंतर त्याची प्रस्ताव पुस्तकात नोंद केली जाते आणि या प्रस्ताव अर्जास तात्पुरता अनुक्रमांकही दिला जातो. पाचवा मुद्दा, मालमत्तेचे व धोक्याचे संरक्षण. ज्या मालमत्तेचा विमा उतरवायचा आहे तिची किंमत अथवा जोखीम जास्त नसेल तर प्रस्ताव अर्जानुसार जोखीम स्वीकारली जाते. परंतु जर जोखमीचे स्वरूप मोठे असेल तर विमा कंपनी आपल्या तज्ञ अधिकाऱ्यामार्फत मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी करून संभाव्य धोक्याचे प्रमाण किती आहे याचा अहवाल मागवते. यामध्ये धोक्याचे प्रमाण, स्वरूप, धोक्याची व्याप्ती यांची स्पष्ट नोंदणी केलेली असते. मालमत्तेच्या व धोक्यांच्या संरक्षणावरून विमा हप्ता निश्चित केला जातो. जर धोक्याचे प्रमाण खूपच जास्त असेल तर विमा कंपनी दुसऱ्या एखाद्या विमा कंपनीकडे पुनर्विमा उतरवू शकते. सर्वेक्षण अहवालाच्या छाननीनंतर विमा करार करण्याबाबत निर्णय घेतला जातो. सहावा मुद्दा, प्रस्ताव अर्जाची स्वीकृती. प्रस्ताव अर्जाची छाननी व धोक्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर अग्निविमा करारास स्वीकृती दिली जाते. तसेच विमेदार नवीन ग्राहक असल्यास प्रतिष्ठेचा दाखला मागवला जातो. भारतीय करार कायद्यानुसार प्रस्तावात स्वीकृती असणे आवश्यक असते. थोडक्यात अग्निविमा करार कायदेशीरपणे पूर्ण होण्यासाठी प्रस्ताव अर्जाची स्वीकृती महत्वाची असते. अर्थात प्रस्ताव स्वीकृती म्हणजेच करार पूर्ण झाला असे नाही, तर विमा कंपनीने ठरवून दिलेला हप्ता भरल्यानंतरच करार पूर्ण होतो. सातवा मुद्दा, विमा हप्ता भरणे. अग्निविमा प्रस्ताव रीतसर स्वीकारल्यानंतर विमा कंपनी प्रस्तावकाला विमा हप्ता भरण्याची सूचनापत्र पाठवते. हा हप्ता तो रोख स्वरूपात, डीडी अथवा चेकच्या स्वरूपात भरू शकतो. विम्याचा हप्ता भरल्यानंतर अग्निविमा करार कायदेशीररित्या पूर्ण होतो. जर हप्ता चेकने भरला असेल तर त्याचा प्रत्यक्ष वसुलीनंतर करार पूर्ण होतो. यानंतर विमा कंपनीची प्रत्यक्ष जोखमीची जबाबदारी सुरू होते. आठवा मुद्दा, कच्चे विमापत्र देणे.
विमेदाराने विमा हप्ता भरल्यानंतर विमा करार पूर्ण होतो. त्यानंतर विमा कंपनी विमेदारास अग्नि विमापत्र तयार करून पाठवते. परंतु ते तयार करण्यास काही वेळ लागत असल्याने दरम्यानच्या काळात विमेदारास एक कच्चे विमापत्र कव्हर नोट पाठवते. यामध्ये मूळ विमापत्राप्रमाणेच विमेदाराचे नाव, पत्ता, विमा रक्कम, विम्याचा प्रकार, विमा मुदत, हप्ता रक्कम, मालमत्तेचे मूल्य इत्यादी तपशील असतो. पक्के विमापत्र मिळेपर्यंतच्या काळात मालमत्तेचे नुकसान झाल्यास या कच्च्या विमापत्राच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाते. 9वा मुद्दा, पक्के विमापत्र देणे. विमा करारानंतर 1 ते 2 महिन्याच्या कालावधीत विमा कंपनी विमेदारास पक्के विमापत्र तयार करून पाठवून देते. कच्च्या विमापत्राप्रमाणेच यामध्ये सर्व माहितीची सविस्तर नोंद असते. उदाहरणार्थ, विमेदाराचे नाव, पत्ता, विमा मुदत, विम्याची रक्कम, विमा हप्ता, मालमत्तेचे वर्णन, मालमत्तेचे मूल्य, स्वीकारलेले धोके, विम्याचा प्रकार, विम्याच्या अटी व शर्ती इत्यादी. या विमापत्रावर योग्य रकमाचे मुद्रांक शुल्क लावून विमा कंपनीचा शिक्का व सक्षम अधिकाऱ्याची सही केली जाते. मित्रहो, आज आपण अग्निविमा म्हणजे काय आणि अग्निविमा उतरवण्याची कार्यपद्धती हा घटक पाहिला. ज्यामध्ये आपल्याला काही शंका असल्यास मला नक्की व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9730565383. याशिवाय अनेक आपल्या क्वेरीज असतील, डाऊट्स असतील, त्यासाठीही मला संपर्क करा. माझं YouTube चॅनल दत्तात्रय कमलाकर याला सबस्क्राईब करा. आपल्या सोबत असणारे विविध BCom, MCom, MBA विद्यार्थी आहेत, त्यांना या चॅनल बद्दल माहिती द्या, जेणेकरून माझे जे लेक्चर्स मी या ऑनलाईन देत आहे त्याचा सर्वांना लाभ मिळेल. धन्यवाद.